शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 जिंदाबाद 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 मास मूवमेंट जिंदाबाद 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 मास मूवमेंट जिंदाबाद 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 अजित पवार आगे चल लो वत्तेच्या जमीनवर केलाच पाहिजे वत्तेच्या जमीनवर केलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद 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 मास मूवमेंट संघटना जिंदाबाद 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 अजित पवार विजय जगताप अजित पवार मुर्दाबाद मुर्दाबाद महारत्नाच्या जागेच्या गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या कंपनीवरती आरोप केले जात होते की त्यांनी ही कंपनी उभारण्यासाठी त्या जागेचा गैरव्यवहार केला आणि त्याच अनुषंगाने आज या सगळ्या पार्श्वभूमीवर मास संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। सध्या अजित पवार आपल्या पुण्यातल्या कार्यालयात आहेत आणि ते कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत। या असं असताना या ठिकाणी आंबेडकरवादी संघटनांकडून त्यांच्या कार्यालयाबाहेर जे आहेत ते आंदोलन केलं जात आहे। थांबू नका, थांबवताय कशाला? शिवानी इथं घे यांच्याकडे काय मागणी? मास मूवमेंट संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे भाई जगताप। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी जी मुंबईतील 43 एकर जागा जी लाटलेली आहे त्याच्या निषेधामध्ये आम्ही मास मूवमेंट संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी भवन शिवाजीनगर ठिकाणी पार्थ पवारचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे, मुख्यमंत्र्यांचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे, अजित पवारचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। अहो कसं होतंय की मागे जैन मंदिराच्या जागेमध्ये पण असं झालं, त्यांचं म्हणणं असं व्यवहार झाला नाही, पण डॉक्युमेंट सगळं तयार आहे, डॉक्युमेंट सही आहे पार्थ पवारांच्या। काय आक्षेप आहे सगळ्या प्रकार? आमचा आक्षेप असा आहे की पार्थ पवारवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे। आम्ही आमचं आंदोलन मूळ मालक कोण नाही, आम्ही काल मूळ मागेला दोन पोलिसांना तक्रार दिलेली आहे। आंदोलनाची परवानगी आहे का? आम्ही काल जमीन मालक आहेत त्यांना घेऊन आम्ही काल मुंडवा पोलीस स्टेशनात तक्रार दिलेली आहे। जर त्यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही तर आंबेडकर समाजाचं तीव्र आम्ही आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये छेडू। आमच्या मागण्या दोनच आहे, प्रमुख मागण्या दोनच आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत। अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जमीन ही महारत्नाची आहे, डॉक्युमेंट सगळे तयार आहे, काल आम्ही तक्रार दिलेली आहे, सगळे पुढे आम्ही दिल्या पुरुषांना। महाराष्ट्र सगळ्या जमिनी वतनाच्या जमिनी असतात, वतना जमिनी अचानक आंदोलन करताय,
काय बोलताय? तुम्ही परवानगी घेतली का अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करायला? काय परवानगी घ्यायची? त्यांनी कधी परवानगी घेतली नाही. जमीन यांनी हो जमीन यांनी बळकावली तर यांनी परवानगी घेतली का? आम्ही परवानगी काय घ्यावी? तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. कोण दाखल? आम्ही जेलला पण जायला तयार. आम्ही आंबेडकर समाजाचे तरुण कार्यकर्ते. आम्हाला जेल काही नवीन नाही. पूर्वीपासून आम्ही जेल होत आलो. आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत. अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार ते ऍक्टर सोडीचा गुन्हा लागायला पाहिजे. पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मास संघटनेच्या काही या ठिकाणी कार्यकर्त्यांनी येऊन राडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतोय की पुढे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय पाहायला मिळते, ज्या ठिकाणी अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत. तर दुसरीकडे या ठिकाणी मास संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते पार्थ पवार यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी या ठिकाणी हे सगळे संघटनेचे लोक जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर या सगळ्या आंदोलकांच्या हातामध्ये आपल्याला काही फलक जे आहेत ते पाहायला मिळतात. पार्थ पवारांवर ते अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासोबतच पुणे जिल्हा जमीन माफियांचा जो बालेकिल्ला पुणे होत चाललेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी ही लोक करतायत. काय मागण्या आहेत तुमच्या? ते म्हणतात की अजित पवारांना राजीनामा द्यायला पाहिजे. कुठली संघटना आहे तुमची? आमची मास मुवमेंट संघटना आहे. परवानगी घेतली का? काय नेमकी मागणी आहे? काय कशासाठी आंदोलन करताय? जी काय जमीन पार्थ पवारांनी लाटलेली आहे महार वाचण्याची, तर त्यासाठी हे आंदोलन चाललेलं आहे. काय मागणी करताय नेमकी? तो व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि व्यवहार रद्द झालेला आहे असं, आणि पार्थ पवारवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण याच्यामध्ये ती जागा जी आहे ती महाराष्ट्राची जागा सरकारने आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. असं असताना त्या ठिकाणी ती बॉटनिकल गार्डनची जागा आहे, तिला देखील ती महारत्नांच्या सगळ्याच्या वारसदार आहे, त्यांना पुन्हा भेटणार नाहीये. नाही, आज बोटॅनिकल गार्डनचा भाडे करार होता, तो करार आता पूर्ण संपलेला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ती जागा महारत्नाच्या लोकांच्या नावावर झाली पाहिजे. ते जे सगळे पाठपुरावे आम्ही सादर केलेले आहेत झालं पाहिजे असं मागणी. हो, आणि ते जे सगळे पुरावे आम्ही पोलीस स्टेशनला दिलेले आहेत, मुंडा पोलीस स्टेशनला. त्यामुळे लोकांना, आमच्या सगळ्या लोकांना, मागासवर्गीय लोकांना न्याय भेटला पाहिजे या गोष्टीबद्दल. आणि तुम्हाला संदर्भ असेल तर वानवडीच्या महारत्नाच्या याच्यात तुम्ही संदर्भ घेऊ शकता.